रेसिपी आपली शाबू खिचडी. आपण रात्री शाबू भिजवून घेतलेला आहे, चांगलं भिजलेलं आहे आणि त्याला शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि मीठ, बटाटा आपण भाजून घ्यायचा आहे, कापून घेतलेला आहे. तर चला आता आपण कढई ठेवू आणि बटाटा पहिला भाजून घेऊ. तर आता याला आपण गरम होऊन देऊया. आपण तेल टाकू, तेल टाकायचं आणि मग बटाटा टाकायचा आहे. बटाटा आपण त्या तेलात टाकून घ्यायचा. तर आपण आता बटाटा कट केलेला आहे ती सोडून देऊया. तर थोडंसं मीठ टाकून द्यायचं, त्यात भाजून लगेच मग एकदम छान भाजून घ्यायचं. त्याला थोडी आपण झाकून घेऊया. तर तुम्ही बी नक्की ट्राय करा, नक्की करून बघा, छान होतो. तुम्हाला मी परफेक्ट कसं बनवायचं दावते. आता बटाटा झालेला आहे, त्यात आता आपण शाबू खिचडी पहिली सोडून घ्यायची. तर आपण मिरची टाकून घेतली. आता आपण टाकायचं शेंगदाण्याचं कूट. त्याला आता हलवून आपण घ्यायचं. मीठ पण टाकून द्यायचं चवीनुसार. तर त्याला हलवायचं. छान पैकी मिक्स करून घ्यायचं. एकदम छान होते, मऊझार. ह्याला चांगल्या टाकून परतून घ्यायचे. जरा झाकून ठेवायचे, हलवून घेतलेली एकदम छान पैकी होती. झाकून ठेवायची. मग उघडूयात. आपली खिचडी तयार आहे, एकदम छान झालेली. एकदम मस्त मोकळी झालेली. एकदम मस्त बघा. एकदम छान झालेली आहे. तर तुम्ही बी नक्की एकदा ट्राय करा. नक्की तुम्ही बी एकदा बनवा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम छान. आता बघा, एकदम आपण गॅस बंद करून घेऊ. छान पैकी भाजलेली आहे, एकदम मस्त. तर आता आपण तिला काढून घेऊया. तरी कोणची रेसिपी पाहिजे तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच एकदा ट्राय करा. दंग देऊन घेतेस ते.